मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण इयत्ता 7वीच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला चालू केलेले आहेत आणि आजचा जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे आपला अँगल अँड पेअर्स ऑफ एन अँगल। आता अँगल अँड पेअर ऑफ अँगल याच्या ज्या रिलेटेड बेसिक गोष्टी आहेत त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या टॉपिकला। आज बघणार आहे आपण प्रॅक्टिस सेट 15। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होईल। तर मग चला स्टार्ट करू प्रॅक्टिस सेट 15। आता त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, ऑब्झर्व द फिगर अँड कंप्लीट द टेबल फॉर अँगल AWB। ठीक आहे, आता एक अँगल दिलेला आहे आपल्याला, कुठला आहे बघा, AWB हा आपला अँगल आहे। ठीक आहे, त्यावरून आपल्याला काय करायचंय तर फिगर कंप्लीट द टेबल, म्हणजे हे टेबल फॉर्मॅट मध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे बुक मध्ये, पण मी डायरेक्टली फक्त क्वेश्चनचे पॉइंट्स जे आहेत ते लिहून घेतलेले आहेत। आता त्यातलं फर्स्ट पॉइंट काय दिले बघा, पॉइंट इन द इंटिरियर्स। आता इंटिरियर म्हणजे काय तर इंटिरियर म्हणजे आतल्या साइडचे। ठीक आहे, पण कुठल्या साइडचे तर जो अँगल आहे त्या अँगलच्या आतमधले जे पॉइंट्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, इंटिरियर पॉइंट्स असं म्हणतो। म्हणजे आता पॉइंटच्या आतमधले म्हणजे बघा अँगलच्या आतमध्ये जे पॉइंट्स आहेत, आता हे जे पॉइंट्स आहेत ते काय आहेत आपले इंटिरियर पॉइंट्स आहेत। म्हणजे कुठला पॉइंट आहे बघा, फर्स्ट R, N, X आणि C हे आपले काय आहेत तर इंटिरियर पॉइंट्स आहेत। ठीक आहे, पुढचा पॉइंट आहे आपला पॉइंट्स इन द एक्सटिरियर। एक्सटिरियर म्हणजे काय, एक्सटिरियर म्हणजे बाहेरच्या साइडचे। आता बघितलं होतं आपण इंटिरियर, इंटिरियर म्हणजे आतल्या साइडचे, आता आपण बाहेरच्या साइडचे। आता बाहेरच्या साइडचे पॉइंट्स कुठले आहेत बघा, तर एक तर T आहे, नेक्स्ट U आहे, नेक्स्ट कुठला आहे बघा Q आहे, अजून कुठला आहे V आहे आणि त्याच पद्धतीनं Y पण आहे। ठीक आहे, नेक्स्ट काय आहे बघा, तर पॉइंट्स ऑन द आर्म ऑफ द अँगल, म्हणजे आर्म वरती, म्हणजे आर्म म्हणजे काय तर WB ही एक आर्म आहे आपली आणि WA ही पण एक आर्म्स आहे आणि त्या आर्म्स वरती असणारे पॉइंट्स कुठले हे आपल्याला विचारलेले आहे। फर्स्ट पॉइंट काय आपला तर A, नेक्स्ट W, नंतर G आणि नंतर B। म्हणजेच काय लिहिणार आहे A, W, G आणि B। हा होता आपला फर्स्ट क्वेश्चन। सेकंड क्वेश्चन काय बघा, नेम द पेअर्स ऑफ एन ऍडजसेंट अँगल्स इन द फिगर बिलो। आता आपल्याला दोन फिगर्स दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला ऍडजसेंट अँगल्स लिहायचे आहेत। आता ऍडजसेंट अँगल म्हणजे काय, ते कसे असतात ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलेच आहेत, ते तुम्ही बघू शकता। तर आता इथं बघा फर्स्ट ऍडजसेंट पेअर, म्हणजे ऍडजसेंट पेअर इन द सेन्स काय असतं तर इंटिरियर जो पार्ट आहे तो सेपरेट करणारा आर्म असतो आणि दुसरी गोष्ट एकच व्हर्टेक्स पॉइंट असतो, त्यालाच आपण काय म्हणतो तर ऍडजसेंट अँगल्स। आता फर्स्ट डायग्राम मध्ये बघा, फर्स्ट जर आपण ANB पासून स्टार्ट केलं तर फर्स्ट पेअर काय असणार आहे तर ANB अँड दुसरी पेअर काय असणार आहे आपली BNC। म्हणजेच बघा हा अँगल आणि इथला अँगल घेतला, बरोबर। आता बघा BNC जर घेतला, BNC तर त्याची पेअर काय असणार आहे आपली BNC घेतला तर CNA किंवा ANC पण लिहू शकतो आपण ANC। आता परत एकदा बघा हा ANC आणि इथली पेअर होऊ शकते, म्हणजेच बघा ANC अँड पेअर काय असणार आहे आपली तर ANB असणार आहे। ठीक आहे, आता ह्या डायग्राम मध्ये जर ऑब्झर्वेशन केलं तर हा जो मेन अँगल आहे त्यामध्ये एक पण इंटिरियर आर्म्स नाहीये जो सेपरेटेड करतो अँगलला। तर बघा हा जो आहे तो आहे आपला लिनियर पेअर अँगल म्हणतात त्याला, आणि इथं आपल्याला काय होतात तर दोन सेपरेट अँगल तयार होतात। आणि या ठिकाणी बघा जो आहे Q आहे तो आपला कॉमन व्हर्टेक्स आहे आणि PR हा काय करतो तर इंटिरियर पार्ट सेपरेट करतो। म्हणजे ह्यातला जो पेअर असणार आहे तो असणार आहे आपला TQP अँड PQR। म्हणजेच या डायग्राम मध्ये फक्त ऍडजसेंट अँगलची पेअर वन आहे, ओनली वनच आहे। थर्ड वन क्वेश्चन बघतोय आपण। आता यामध्ये काय सांगितलेले बघा, आर द फॉलोइंग पेअर्स ऍडजसेंट अँगल्स, म्हणजे आपल्याला एक ठराविक पेअर्स दिलेले आहेत, ते ऍडजसेंट अँगल्स आहेत का असं विचारलेलं आहे आणि पुढे असं त्यांनी सांगितलेलं आहे इफ नॉट स्टेट रिझन, जर नसतील तर ते का नाहीत हे आपल्याला रिझन लिहायचं आहे। ठीक आहे, पहिली पेअर दिलेली आहे बघा PMQ। आता बघा कुठे आहे PMQ, PM
क्यू हा अँगल दिलेला आहे आपल्याला इथला, आणि दुसरा आहे आपला RMQ म्हणजेच कुठला बघा RMQ हे दोन पेअर. ठीक आहे. आता इथं बघा जो इंटिरियर आहे तो काय आहे आपला इंटिरियर आर्म कॉमन आहे. दुसरी गोष्ट जो व्हर्टेक्स आहे तो आपला कॉमन आहे. तर त्यामुळे काय होईल हे दिलेले दोन अँगल्स आहेत ते काय असणार आहेत आपले ऍडजसंट अँगल असणार आहेत. म्हणून इट्स ऍडजसंट अँगल पेअर. ठीक आहे, किंवा पेअर ऑफ ऍडजसंट अँगल्स असं लिहिलं तरी चालेल. आता बघा दुसरा अँगल दिलेला आहे आपल्याला RMQ. आता कुठे आहे बघा RMQ म्हणजे परत एकदा हाच अँगल आलेला आहे. दुसरा अँगल आहे आपला SMR. आता इथे बघा SM आणि R. ठीक आहे, म्हणजे एक तर हा अँगल आहे आणि दुसरा काय आहे इथला अँगल आहे. म्हणजे अँगलची डायग्राम जर काढली तर यामध्ये बघा एक तर हा होल अँगल दिलेला आहे आणि त्यामध्ये परत इथला छोटासा अँगल दिलेला आहे. म्हणजे त्यांचे इंटिरियर सेपरेट होतात का तर नाही. व्हर्टेक्स पॉइंट तर कॉमन आहे पण इंटिरियर सेपरेट होतात का नाही. म्हणून इथे रिझन्स लिहिणार आहे इट्स नॉट अ पेअर ऑफ ऍडजसंट अँगल बिकॉज काय असणार आहे इंटिरियर्स डज नॉट सेपरेट. ठीक आहे. आता इथं बघा पुढचा अँगल दिलेला आहे आपल्याला RMS म्हणजेच कुठे आहे बघा RMS म्हणजे परत एकदा हा अँगल दिलेला आहे. दुसरा आहे आपला RMT म्हणजेच कुठला आहे बघा RMT म्हणजे इथून इथपर्यंत दिलंय. म्हणजे परत एकदा तोच झालेला आहे जे वरती झालं होतं. म्हणजेच ह्याचं पण रिझन काय असणार आहे इट्स नॉट काय असणार आहे अ पेअर ऑफ ऍडजसंट अँगल्स बिकॉज काय असणार आहे तर इंटिरियर डज नॉट सेपरेटेड. ठीक आहे. आता बघा पुढचा अँगल काय दिलेला आपल्याला SMT म्हणजे कुठला SMT म्हणजे इथून इथपर्यंतचा अँगल दिलेला आहे. आणि RMS म्हणजेच कुठला RMS दिलेला आहे म्हणजे इथून इथपर्यंत. म्हणजे एक तर कसं दिलेलं आहे बघा अँगल एक तर हा अँगल दिलाय आणि एक तर हा अँगल दिलाय. म्हणजे इट्स अ पेअर ऑफ काय असणार आहे ऍडजसंट अँगल. ठीक आहे. हा होता आपला प्रॅक्टिस सेट 15. या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होईल. चॅनलवर पहिल्यांदाच आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीने बेल आयकॉन ही दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू.